नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय जामुन शॉट। सध्या मार्केटमध्ये खूप छान जांभळं मिळत आहे। जांभळं आपल्या आरोग्यासाठी आणि डायबिटीजसाठीही खूप छान आहेत। आपण त्या जांभळांचा जामुन शॉट बनवूयात। रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे आपण जांभळं घेतली आहेत, ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। छान मोठे मोठे बघून आपल्याला जांभळं घ्यायचे आहेत। आता हे स्वच्छ धुवून घेतलेले जांभळं आपल्याला कापून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला बी वेगळं करून हे कापून घ्यायचे आहेत। खूप जास्त कडक न घेता नॉर्मल थोडेसे मऊ जे जांभळं असतात ते आपल्याला घ्यायचे आहेत। असे सर्व जांभळं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। आता हे आपल्याला मिक्सर जारला वाटून घ्यायचे आहेत। आपण जेवढे जांभूळ कापलेत तेवढे आपण मिक्सर जार मध्ये घालून घेतोय। त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 पुदिन्याची पानं घालून घ्यायची आहेत। चिमूटभर मिरी पावडर घालून घ्यायची आहे आणि चमचाभर साखर घालायची आहे। आपल्याला हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला 5-6 बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे। आपला जामुन शॉट तयार आहे। आता आपण सर्व करूयात। एका प्लेट मध्ये मी मीठ आणि थोडीशी मिरची पावडर घेतली आहे। हे छान मिक्स करून घ्यायचे। आता आपल्याला ज्या ग्लासमध्ये जामुन शॉट घ्यायचे त्या ग्लासला आपल्याला कडेला लिंबू लावून घ्यायचे। अशा प्रकारचे छोटे काचेचे ग्लास मी इथे वापरले। त्याच्यावरच्या कडेला आपण लिंबू चोळून घेतले। आता ते आपल्याला मीठ आणि मिरची मध्ये बुडवून घ्यायचे। आपले ग्लास तयार आहेत। आता यामध्ये आपण जामुन शॉट काढून घेऊयात। अगदी सोप्या पद्धतीने ही हेल्दी ड्रिंक आपलं तयार झालंय आणि पुदिन्याच्या पाण्यासोबत आपण हे सर्व करूयात। आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा।